गुड इव्हनिंग फ्रेंड्स. पुन्हा आपल्या आवडत्या चव्हाण टीचिंग पॅटर्ननुसार मी आपल्यासाठी अतिशय सुंदर आणि मार्मिक असा व्हिडिओ घेऊन आलेलो आहे. जेव्हा प्रत्येक शिक्षक हे शाळेत असतात किंवा वर्गात आपापल्या विषयाचे अध्यापन करत असतात, तर अध्यापन करत असताना, शिकवित असताना, शाळेत असताना त्यांनी विद्यार्थ्यांशी कोणत्या प्रकारची इंग्रजीतील वाक्य बोलली पाहिजे, जेणेकरून ती वाक्य शिक्षकांना बोलायला सोपी जाणार आणि विद्यार्थ्यांना शिकायला सोपी होणार. समजा शिक्षक वर्गामध्ये आहेत आणि त्यांना वर्ग व्यवस्थापन करायचे आहे आणि ते वर्ग व्यवस्थापन करत असताना काही सूचना द्यायच्या आहेत विद्यार्थ्यांना. तर प्रत्येक शिक्षकाने विद्यार्थ्यांना कसं बोलावं, काय सूचना द्याव्यात, वर्ग व्यवस्थापन करत असताना कोणत्या प्रकारची वाक्य इंग्रजीतून बोलली पाहिजेत, या विषयावर मी आज आपल्याला एक डेमो देत आहे. बघा, शांत व्हा, बी क्वाईट. शिक्षक म्हणतील बी क्वाईट, शांत व्हा. लक्ष द्या, पे अटेन्शन. प्रत्येक शिक्षक जेव्हा वर्गात शिकवत असतात, विद्यार्थ्यांना सांगत असतात पे अटेन्शन, लक्ष द्या. माझ्याकडे बघा, लुक ॲट मी. नीट बसा, सीट प्रॉपरली. अध्यापन करत असताना अधून-मधून शिक्षक बोलत असतात, सीट प्रॉपरली, मस्ती करू नका, व्यवस्थित बसा, सीट प्रॉपरली. तुमचा आवाज खाली करा, लोअर युअर व्हॉइस. जेव्हा शिक्षक अध्यापन करत असतात, तर काही विद्यार्थी कुजबुज करत असतात, मध्ये मध्ये डिस्टर्ब करतात. तेव्हा शिक्षक बोलू शकतात, लोअर युअर व्हॉइस, तुमचा आवाज खाली करा, म्हणजे आवाज करू नका, बोलू नका. रांगेत उभे राहा, स्टँड इन अ लाईन. जेव्हा असेंब्लीची वेळ असते, सकाळचा परिपाठ असतो, शिक्षक मुलांना बोलत असतात, स्टँड इन लाईन, रांगेत उभे राहा. तुमचा हात वर करा, रेज युअर हँड. शिक्षक मुलांना सांगू शकतात, रेज युअर हँड. इथे या, कम हिअर. हळू बोला, स्पीक स्लोली. काही विद्यार्थी गोंधळ करत असतील, जोरजोराने मोठमोठ्याने बोलत असतील, तर टीचर त्यांना सांगू शकतात इंग्लिशमध्ये, हळू बोला, स्पीक सॉफ्टली. फळ्याकडे लक्ष द्या, फोकस ऑन द बोर्ड किंवा लुक ॲट द बोर्ड. फोकस ऑन द बोर्ड किंवा लुक ॲट द बोर्ड. तर शिक्षक जेव्हा वर्गामध्ये असतील, लक्षात घ्या बरं का पुन्हा, शिक्षक जेव्हा वर्गात असतील आणि ते अध्यापन करत असतील, तेव्हा अशा प्रकारची वाक्ये ते विद्यार्थ्यांना शिकवू शकतात, विद्यार्थ्यांसोबत बोलू शकतात. आणि विद्यार्थ्यांसोबत शिक्षकांनी जर अशी वाक्य बोलली, स्टुडंट्स विल गेट कॉन्फिडन्स, विद्यार्थ्यांचा आत्मविश्वास वाढेल. पुन्हा अशी काही वाक्य आहेत बघा, लक्ष द्या. आता समजा शिक्षकांचं काम सुरू आहे आणि ते काहीतरी तपासत आहेत. वह्या तपासत असतील, पुस्तके तपासत असतील, होमवर्क तपासत असतील, क्लासवर्क तपासत असतील. तर अशा वेळेला शिक्षकांनी विद्यार्थ्यांशी कसे बोलले पाहिजे इंग्रजीमध्ये? काम सुरू करा, स्टार्ट वर्किंग. काम सुरू करा म्हणजे गणित सोडवा, वाचन करा, लेखन करा, संभाषण करा, विज्ञानातले प्रयोग करा, आकृत्या काढा, भूगोलामधील नकाशे काढा. तर काम सुरू करा, स्टार्ट वर्किंग. पुस्तके उघडा, ओपन युअर बुक्स. बघा, आपले शिक्षक आपल्याला नेहमी म्हणत असतात, ओपन युअर बुक्स, पुस्तके उघडा. पान क्रमांक 5 काढा, टर्न टू पेज 5. टर्न टू पेज 5. मग ते 5व्या क्रमांकाचं पान असेल, 6व्या क्रमांकाचं असेल, 100व्या क्रमांकाचं असेल, टर्न टू पेज 5. तुमचा गृहपाठ दाखवा, शो युअर होमवर्क. शिक्षक काय म्हणू शकतात विद्यार्थ्यांना? शो युअर होमवर्क. तुम्ही पूर्ण केले का? हॅव यू फिनिश, म्हणजे तुमचा अभ्यास पूर्ण केला का, गृहपाठ पूर्ण केला का, क्लासवर्क पूर्ण केला का, होमवर्क पूर्ण केला का, प्रोजेक्ट पूर्ण केला का? ते पुन्हा वाचा, रीड इट अगेन. पुन्हा वाचा.
कारण की रीडिंग इज द बेस्ट वे टू एक्सपांड अवर नॉलेज. आपलं ज्ञान जर वाढवायचं असेल, तर वाचन आपल्याला चांगल्या पद्धतीने करावं लागेल. मग ते पुन्हा वाचा, शिक्षक सांगत असतात. जर तुम्हाला ते समजलं नसेल, पुन्हा वाचा. रीड इट अगेन. लिहा, राईट इट डाउन. ते लिहा. पुन्हा पुन्हा लिहा. कारण की सुंदर हस्ताक्षर हा चांगल्या विद्यार्थ्याचा दागिना असतो. अ गुड हँडरायटिंग इज अन ऑर्नामेंट ऑफ द स्टुडंट. राईट? हे बरोबर आहे. दिस इज करेक्ट. हे मिटवा. रब दिस आउट. हे मिटवा. रब दिस आउट. वही बंद करा. क्लोज युअर नोटबुक. वही बंद करा. क्लोज युअर नोटबुक. पुन्हा अजून शिक्षकांनी शाळेत किंवा वर्गात किंवा शाळेच्या परिसरात अजून कोणत्या प्रकारची वाक्य बोलली पाहिजेत, त्याची एक स्क्रीन किंवा त्याचा एक पुन्हा मी एक स्नॅपशॉट घेतलेला आहे, ते सुद्धा शेअर करतो. बघा, लक्षात घ्या. समजा विद्यार्थ्यांना प्रोत्साहन द्यायचं असेल, त्याला एन्करेजमेंट म्हणतात, आणि प्रश्न विचारायचे असतील त्याला क्वेश्चन्स म्हणतात. राईट? म्हणजे शिक्षकांना जर विद्यार्थ्यांना प्रोत्साहन आणि प्रश्न विचारायचे असतील, तर त्यांनी कसं प्रोत्साहन किंवा कसे प्रश्न विचारले पाहिजेत? खूप छान. वेल डन. प्रयत्न करत राहा. कीप ट्राईंग. तुम्हाला समजले का? डिड यू अंडरस्टँड? तुम्हाला काही प्रश्न आहेत का? एनी क्वेश्चन? म्हणजे मी शिकवल्यानंतर तुम्हाला एखादा प्रश्न आहे का? म्हणजे एनी डाऊट. एनी क्वेश्चन मीन्स एनी डाऊट. होय, उभे राहा. यस, स्टँड अप. मी पुन्हा सांगू का? शाल आय रिपीट? शाल आय रिपीट? मी पुन्हा सांगू का? शाल आय रिपीट? म्हणजे शिक्षक म्हणतात, तुम्हाला जर समजलं नसेल तर शाल आय रिपीट? पुन्हा सांगू का? कृपया उत्तर द्या. प्लीज अँसर. प्लीज अँसर. उत्तरे द्या. घाबरू नका. डोंट बी अफ्रेड. काही विद्यार्थी अभ्यासात हुशार असतात, स्मार्ट असतात, बट इन देअर माइंड देर इज एनी काइंड ऑफ फिअर. एक नैतिक भीती त्यांच्या मनात असते. तर ॲज अ टीचर वी कॅन रिमूव्ह दिस फिअर फ्रॉम देअर माइंड. त्यांच्या मनातून आपल्याला भीती काढता यायला पाहिजे. राईट? घाबरू नका. डोंट बी अफ्रेड. उद्या भेटू. सी यू टुमारो. तासिका बदलल्यानंतर सी यू टुमारो. उद्या भेटू. धन्यवाद. थँक यू. मग आता मी जी एकूण 25 ते 30 प्रकारची वाक्य शोधली आहेत, की जी वाक्य प्रत्येक शिक्षक शाळेत किंवा वर्गात शिकवत असताना विद्यार्थ्यांशी संभाषणाच्या रूपात, राईट, अध्यापनाच्या स्वरूपात अशा प्रकारची इंग्रजीची वाक्य जर विद्यार्थ्यांसोबत बोलली किंवा दररोज अशी वाक्य बोलत गेले, तर विद्यार्थ्यांना सुद्धा वाटतं की आपल्या शिक्षकांसारखं आपण सुद्धा बोलू शकतो. अशा प्रकारची वाक्य आपण वापरू शकतो. मग मी तर 20 ते 25 तर 30 वाक्य शोधली आहेत. तुम्ही असे हजारो वाक्य शोधू शकतात. तर हा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल यात शंका नाही. या व्हिडिओला आपण पाहणार, ऐकणार, अभ्यास करणार, त्याबद्दल सगळ्यांचे आभार. थँक यू व्हेरी मच. धन्यवाद.